साहेब बोलवलं मला. काय काम होतं? सांगतो. हे पेढे घ्या आणि त्या बाई आहेत ना त्यांना जाऊन खायला द्या प्लीज. हे अहो पण साहेब, मी कसं देऊ? तुम्हीच द्या ना. मी दिला असता. माझी तर इच्छा आहे मी स्वतः जाऊन तिला पेढा भरवावा, पण ती नाही घेणार. उलट रागून निघून जाईल ती. का? बहीण आहे ती माझी. आमचं भांडण झालंय, बोलत नाहीये माझ्याशी. बघा ना, मला आज नोकरी लागली आणि अशा आनंदाच्या प्रसंगी मी तिचं तोंड पण गोड करू शकत नाहीये. प्लीज प्लीज तुम्ही जाऊन तिला पेढा द्या ना. अहो पण साहेब, त्या माझ्यासारख्या अनोळखी माणसाच्या हातून कसं पेढा घेतील? बरोबर आहे हो तुमचं. तुम्ही त्यांना सांगा ना की तुम्ही खूप गरीब आहात, तुम्हाला नोकरी लागली आहे आणि तुमच्या आईची इच्छा होती की तुम्हाला नोकरी लागल्यावर सगळ्यांना पेढे वाटणार म्हणून. त्यांना सांगा की त्या तुमच्या बहिणीसारख्या आहेत. तुम्ही पेढा घ्या आणि मला आशीर्वाद द्या. अहो पण साहेब, नोकरी तुम्हाला लागली, मला लागली असं कसं सांगू मी त्यांना? तिला असं दुरून पेढा खाताना बघितलं ना, आनंद होईल हो मला. प्लीज प्लीज नाही नका म्हणून, एवढी माझी इच्छा आहे ती पूर्ण करा. अजूनही कशा नाही आला या पुन्हा खोटं बोलल्या नसतील ना? काय करू? अरे देवा. ताई, हा घ्या पेढा. पेढा? सॉरी, तुम्ही कोण आहात? मी नाही ओळखत तुम्हाला. अहो कसं वागणार, आज पहिल्यांदाच भेटतोय. मग मग पेढा कशाला देता मला? अहो ताई, आनंदाच्या वेळी सगळ्यांचं तोंड गोड करायचं असतं ना. आनंदाच्या वेळी म्हणजे मला नाही कळलंय. अहो ताई, खूप वर्ष प्रयत्न करत होतो, पण आज मला मनासारखी नोकरी मिळाली म्हणून सगळ्यांना पेढे वाटतो आणि त्यात तुम्ही दिसल्या म्हणून म्हटलं तुम्हाला पण पेढा द्यावा. नाही, मला पेढा नको, पण तुमचं अभिनंदन. खूप शुभेच्छा. अहो, माझी आई म्हणते आपल्या आनंद जर दुसऱ्याला सामील केला ना तर तो आनंद वाढतो आणि आनंद वाटण्याचा आहे असं ती म्हणती. नाही, तुमच्या आईंचे खूप चांगले विचार आहेत, पण मला नको आहे पेढा. माझ्या आईने नवस केला होता, म्हणून मला ही नोकरी मिळाली. पण तुम्हाला जर माझ्यासारख्या अनोळखी माणसाकडून पेढा नको असेल तर काही हरकत नाही, मी तुम्हाला फोर्स नाही करणार. पण एक सांगताय, तुम्ही ना मला माझ्या बहिणीसारखे वाटले. तुम्ही जर हा पेढा घेतला असता आणि आशीर्वाद दिला असता तर मला बरं वाटलं असतं. काही हरकत नाही, कदाचित तुम्हाला पेढा नको, मी तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल सॉरी. येते. दादा थांबा. अभिनंदन तुमचं नोकरी मिळाल्याबद्दल. द्या पेढा, चालेल. धन्यवाद. थँक्यू. खा. हा राहुल, बोल. खाल्लाय का तू विषारी पेढा? म्हणजे आता देवाकडे डिलिव्हरी पण होईल तिची. ही तर आली, पण मग अजून जानकी कशी आली नाही?